नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जाहिरात क्रमांक 115/2025 जी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पद सामान्य राज्यसेवा गट ब या पदासाठी 36 पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। तुम्हा सर्वांना माहिती आहे की ही अधीक्षक पदासाठीची जाहिरात आहे, वर्षातनं साधारणतः एक दोनदा येत असते। 2022 मध्ये सुद्धा जाहिरात आलेली होती, मात्र त्याचा पेपर थोडासा उशिरा झालेला होता। अलीकडे म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्या पेपरचं विश्लेषण आपण या पुढील पेपरसाठी करीत आहोत। त्यामध्ये अधीक्षक व तत्सम पदे या पदाचा अभ्यासक्रम जर तुम्ही एकंदरीत पाहिलात तर 200 गुणांसाठी 100 प्रश्नांचा थोडासा सविस्तर असा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे। त्याचे दोन सेक्शन जर आपण केले तर पहिला सेक्शन हा जनरल स्टडीचा आहे असं आपण म्हणूया। त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सोबत जीके चे क्वेश्चन्स जे आहेत ते असे असतील। एक साधारण 50 प्रश्न म्हणजे या 10 घटकांवर बुद्धिमत्ता आणि इतर जीके चे असे 50 प्रश्न आणि इतर जे घटक आहेत त्यामध्ये प्रशासकीय कामकाजाच्या संदर्भात लागू होणारे नियम व आदेश यावर 50 प्रश्न असा एकूण आपल्याला 100 प्रश्नांचा पेपर आपला पुढे होणार आहे। याचा एक मॉडेल पेपर म्हणून तुम्ही 2022च्या पेपरला ज्या जाहिरातीच्या पेपरला तुम्ही घेऊ शकता। त्याचे पहिला भाग आपण पाहिलेला होता या आधीच्या व्हिडिओमध्ये। आपण यूट्यूबला तो व्हिडिओ अपलोड केलेला होता। तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरम या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपलं ॲप आहे आणि वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही जाऊन अधीक्षक या पदासाठीची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे ते तुम्ही सबस्क्राइब करू शकता जर तुम्ही या पदासाठी अर्ज केलेला असेल तर। हा संपूर्ण सिलेबस आपण पूर्ण डिकोड करणार आहोत आणि वरचा जो सिलेबस आहे याच्यावर सुद्धा आपण संपूर्ण अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये या घटकावर सुद्धा प्रश्न असतील। त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जसा आयोगाचा पेपर आहे जो की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता 100 प्रश्न 200 गुण 1 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, तर हा सेम पेपर आयोगाच्या धर्तीवर आपण सराव करण्यासाठी NICFच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत। त्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्नांचे 10 पेपर्स असतील आणि ही जी बॅच आहे ती आपण सुरू करीत आहोत। त्याच्यामध्ये ही जी बॅच नेक्स्ट आता मंडे पासून सुरू होत आहे, अधीक्षक व सामान्य राज्यसेवा गट ब यामध्ये टेस्ट पेपर असतील इन्क्लूड, संपूर्ण अभ्यासक्रमाचे 10 पेपर्स सोबतच तुम्हाला घटकनिहाय काही प्रश्न जसे की प्रत्येक कायदा नियम यावर प्रश्न, नोट्स त्याचे शॉर्ट नोट्स जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला ते सोयीस्कर जातील या पद्धतीने त्याची रचना करून, आणि त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजे जे काही लेक्चर्स तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता हे लेक्चर्स ते डिकोड लेक्चर्स असतील। म्हणजे एखादी गोष्ट सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिलेला असेल, कारण हे नियम आणि आदेश हे आपण फक्त आणि फक्त एक्झाम्स पर्स्पेक्टिव्ह अभ्यास करत आहोत। कुठल्याही शासकीय नोकरदाराला सेवा काळामध्ये कुठले प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून याचा आपल्याला अभ्यास करायचा नाहीये। फक्त आणि फक्त यावर आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचाच अँगल आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून कमी वेळामध्ये आपली चांगली तयारी होईल आणि तोच हेतू आपल्याला इथे बाळगायचा आहे। सो आज आपण पार्ट 2 बघणार आहोत। त्याच्यामध्ये हा जो पेपर झालेला होता मागचा सुपरिटेंडंटचा 14 ऑगस्ट 2025 रोजी, त्या पेपरचं पार्ट 2 हे विश्लेषण आहे। त्यामध्ये विविध नियम आणि आदेशांचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जास्त वेळ न घेता सुरू करूया। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत कोणताही प्राधिकारी, लक्षात घ्या, कोणताही प्राधिकारी हा दुसऱ्या कोणत्याही प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम दर्जाचा आहे की त्याच्या वरच्या दर्जाचा आहे असा प्रश्न उद्भवल्यास काय तरतूद आहे? तर कलम 30 मध्ये या संदर्भात तरतूद आहे। बघा, हे मी विश्लेषणाचं दुसरं PDF पण याच्यामध्ये ठेवलंय जेणेकरून तुम्हाला प्रश्न आणि त्याचं विश्लेषण ही PDF तुम्हाला डाउनलोड आपल्या कोर्समध्ये जे काही विद्यार्थी असतील त्या कोर्सला ॲक्सेस घेत असतील तर तुम्हाला हे सर्व PDFs डाउनलोड करून प्रिंटआउट घेता येतील। तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा हे व्हिडिओ बघू शकता, नोट्स PDF डाउनलोड करू शकता आणि नक्कीच तुम्हाला या एक्झाम्समध्ये अधीक्षक या पोस्टसाठी हा कोर्स नक्कीच उपयुक्त ठरेल। तर आर्टिकल 30 मध्ये कलम 30 मध्ये या संदर्भात तरतूद आहे की शंकांचं निरसन स्पेसिफिकली की जर कोणताही प्राधिकारी हा दुसऱ्या कोणत्याही प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम आहे की वरच्या दर्जाचा आहे अशी शंका जर उद्भवली तर या नियमामधील कोणत्याही तरतुदीच्या अर्थविवरणाबाबत कुठलीही शंका उद्भवली असेल या व्यतिरिक्त सुद्धा तर ही बाब जी आहे ती शासनाकडे निर्देशित करण्यात येईल व त्या बाबतीत शासनाचा निर्णय हा अंतिम असेल। यामध्ये पर्टिक्युलर शब्द जो आहे तो शासन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। विभाग प्रमुख किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा राज्यपाल यांचा कुठेही अर्थ याच्यामध्ये दिलेला नाहीये किंवा त्याचा उल्लेख नाहीये। त्यामुळे जरी तुम्ही
शासन याचा पर्टिक्युलर अर्थ लावण्यापेक्षा शासन असाच शब्दाला टिक करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. सो शासन या गोष्टीला टिक करा. राज्यपाल यांच्याकडे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा विभाग प्रमुख यांचा काही संबंध याच्यामध्ये नाही. ओके. सो ही गोष्ट याच्यामध्ये क्लिअर झाली. दुसरा जो प्रश्न आपल्याला विचारला बघा, महाराष्ट्र रजा नियम. महाराष्ट्र रजा नियम 1981 नुसार शासकीय कर्मचाऱ्यासंदर्भात कोणते विधान सत्य आहे? प्रश्न जर तुम्ही नीट वाचलात तर तुमचा अर्धी लढाई इथेच संपत आहे. रजा संपण्यापूर्वी कामावर सक्तीने परत बोलवण्याचा विकल्प. बघा, रजा हा पहिली गोष्ट हक्क नाहीये कुठल्याही कर्मचाऱ्याचा, अधिकाऱ्याचा, बरोबर आहे. परंतु त्या संदर्भात काही सवलती त्याला मिळू शकतात जर ती पेड रजा असेल वगैरे. रजा संपण्यापूर्वी म्हणजे सपोजली ती व्यक्ती 1 तारखेपासून रजेवर गेलेली आहे आणि 10 तारखेपर्यंत त्याची रजा आहे, परंतु संपण्यापूर्वी म्हणजे सपोजली 7 तारखेला जे आहे परत बोलवले जात आहे. मग परत बोलवणे किंवा परत येणे हे सक्तीचे असू शकते किंवा विकल्प पण असू शकतो. त्या संदर्भात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. तर रजा संपण्यापूर्वी कामावर सक्तीने परत बोलवण्याचा विकल्प सक्षम प्राधिकाऱ्यास आहे, पहिलं स्टेटमेंट आहे. तर अगदी खरं आहे. ओके. रजा संपण्यापूर्वी म्हणजे 10 तारीख संपण्याच्या आधी 7 तारखेला संबंधित व्यक्तीला, कर्मचाऱ्याला परत बोलावले जाऊ शकते. ओके. पण ते कोण बोलवेल? तर सक्षम प्राधिकारी, ज्याला अधिकार आहेत तोच बोलवेल. रजा संपण्यापूर्वी कामावर परत येणे हे वैकल्पिक असल्यास त्याला कोणतीही सवलत मिळण्याचा हक्क असणार नाही. बघा, रजा संपण्यापूर्वी कामावर परत येणे हे वैकल्पिक असू शकते आणि सक्तीचे पण असू शकते. या दोन्ही गोष्टी आहेत. तर इथे काय म्हटलंय? वैकल्पिक असल्यास त्याला कोणतीही सवलत मिळण्याचा हक्क असणार नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे रजा संपणे आहे त्याच्यावर कामावर परत बोलवणे या संदर्भात ज्या सविस्तर तरतुदी आहेत. आता पहिली गोष्ट की जो आदेश आहे तो स्पष्ट असायला पाहिजे की परत येणे हे वैकल्पिक आहे की सक्तीचे आहे हे आदेशात नमूद करायला पाहिजे. जो कोणी सक्षम प्राधिकारी असा आदेश काढेल त्यामध्ये परत येणे जर वैकल्पिक असेल तर, जे की प्रश्नात नमूद आहे, तर कर्मचारी हक्क सांगू शकत नाही किंवा कोणतीही सवलत भत्ता मिळणार नाही. पहिला महत्त्वाचा मुद्दा वैकल्पिक असेल तर. ओके. त्यानंतर परत येणे सक्तीचे असल्यास, आता सक्तीचे भारतामधील किंवा भारताबाहेरील दोन पद्धतीचे असू शकतात. आता याच्यामध्ये बघा की सक्तीचे असल्यास आदेश दिलेल्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास सुरू केल्याच्या तारखेपासून कर्तव्य मानले जाईल. ओके. म्हणजे त्याचं वर्किंग असं मानलं जाईल एक प्रकारे. आदेश दिलेल्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे जो सपोजली नागपूर या ठिकाणी तिथून आदेश असेल तर नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास सुरू केल्याच्या तारखेपासून म्हणजे 6 तारखेपासूनच ती व्यक्ती जात असेल तर ते कर्तव्य मानले जाईल. हक्क नियमानुसार प्रवास भत्ता, पदावर रुजू होईपर्यंतच्या काळासाठी रजेप्रमाणे वेतन, हे जे आहेत ते 2 याच्यामध्ये मिळेल. त्याच्यानंतर परत येणे सक्तीचे असल्यास, बघा आता परत येणे सक्तीचे आहे परंतु कुठून? भारताबाहेरील रजावर जर संबंधित कर्मचारी भारताबाहेरच्या रजेवर गेला असेल तर. आता ही होती भारतामधील रजा आणि ही आहे भारताबाहेरील रजा. आता भारतात येण्यासाठी झालेला जलप्रवासाचा कालावधी कर्तव्य कालावधी मानला जाईल. नंबर 1. ओके. जर संबंधित व्यक्ती 5 तारखेपासूनच निघालेली असेल तर सुद्धा भारतात येण्याच्या प्रवासाचा कालावधी आणि भारतात पोहोचल्यापासून रुजू होईपर्यंतच्या काळाकरिता रजेप्रमाणे वेतन, म्हणजे भारतात पोहोचल्यापासून म्हणजे सपोजली ती व्यक्ती चेन्नईमध्ये आली आणि तिथून पुढे नागपूरपर्यंत येत असेल तर तिथपासूनचा रुजू होईपर्यंतच्या काळाकरिता रजेप्रमाणे वेतन उपलब्ध असेल. भारतामध्ये येण्याचा प्रवास खर्च. ओके. रजा जर रजेचा निम्मा कालावधी किंवा 3 महिने जे कमी असेल ते पूर्ण नसेल तर भारताबाहेर जाण्याचा प्रवासाचा परतावा, त्यासोबतच भारतात पोहोचल्यावर तेथून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवास भत्ता, अशा गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध असतील. ओके. आता हे सक्तीचे असेल, परत येणे सक्तीचे असेल तर, आणि त्यामध्ये स्पेसिफिकली भारतामधील रजा आणि भारताबाहेरील रजा अशा दोन्हींचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. विशेष टीप याच्यामध्ये बघा की भारताबाहेरील रजेवरून परत बोलावले असल्यास आदेश जो आहे तो भारताच्या उच्चायुक्तामार्फत अधिकृतरित्या कळविले पाहिजेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आहे की आदेशात स्पष्ट नमूद असावे की परत येणे हे वैकल्पिक आहे की सक्तीचे आहे हे नमूद असायला पाहिजे, कारण त्यानुसार मग पुढील जे भत्ते किंवा संबंधित लाभ आहे ते कर्मचाऱ्याला मिळतात. ओके. सो हा एक भाग आहे. तर हे याच्यामध्ये दोन्ही अ आणि ब विधान जे आहेत ते सत्य आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की S14 हा त्याचा पे स्केल आहे अधीक्षक यासाठीचा. ओके. आणि ही पोस्ट जी आहे ती महत्त्वाची आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महिला व बालविकास अधिकारी जी डिपार्टमेंटल CDPO जी परीक्षा आहे ही गट ब परीक्षा आहे, लक्षात घ्या. ही सुद्धा क्लास 2 आहे. याचा S15 आहे पे स्केल. ओके. आणि ही बॅच सुद्धा आपली डिपार्टमेंटल CDPOची लवकरच सुरू होणार आहे.
258 पदांसाठीचं एक जाहिरात जी आहे ती लवकरच येईल, मागणीपत्र गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला हे सर्व अधिनियम कायदे एकदम सोप्या भाषेत आणि टू द पॉईंट शिकवण्याचा प्रयत्न आमचा असेल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 7 नुसार शासनाने लोकसेवा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या माध्यमाचा वापर करण्याची तरतूद केलेली आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 7 नुसार लोकसेवा देण्यासाठी तुम्ही काय माध्यम वापरणार आहात? माहिती तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, वरील सर्व किंवा जलद टपाल सेवा. आता अंदाजित आपण म्हटलं तर वरील सर्व तुम्ही टिक कराल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, स्पेसिफिकली नमूद जर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये तर स्पेसिफिकली नमूद जे आहे ते माहिती तंत्रज्ञान असा शब्द त्याच्यामध्ये आहे की लोकसेवा देण्यासाठी कलम 7 मध्ये बघा, शासन नियत कालमर्यादेत संबंधित लोकसेवा पुरवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देईल. कलम 7 मध्ये स्पष्ट तरतूद आहे, त्यामुळे उत्तर क्रमांक पर्याय 2 आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्नामध्ये काय विचारले? सेम लोकसेवा हक्क अधिनियम आहे, मात्र जोड्यालावा स्वरूपात त्यांनी तो विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला सोप्या भाषेत आर्टिकल्स पाठ करायला लागणार आहेत आणि आर्टिकल्स पाठ केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जरी आला रिकाम्या जागा स्वरूपात किंवा विधान स्वरूपात तरी सुद्धा तो आपल्याला सोडवता येईल. आणि काही तरतुदी ज्या आहेत त्या जोड्यालावा स्वरूपात 100% विचारतात, त्यामुळे तेही आपल्याला सोडवता येईल. ओके, आता याच्यामध्ये जी जोडी लागते बघा, तर हा जो प्रश्न होता पर्टिक्युलर जोड्यालावा स्वरूपातला, तर याच्यामध्ये 2 3 4 1 अशी जोडी लागायला पाहिजे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर बघा, हे जे आहे 2 3 4 1, जर 2 3 4 1 जर तुम्ही बघितलात तर ह्याच्यामध्ये 2 जे आहे बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती, त्याच्यानंतर शास्ती आणि वसुलीची कार्यपद्धती आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग गठीत करणे जो आर्टिकल 13 मध्ये आहे आणि 18 मध्ये जे आहे आयोगाकडे अपील करणे. आता पहिली गोष्ट लोकसेवा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग गठीत करणे, तर हा जो आयोग आहे याची तरतूद जी आहे ती 13 मध्ये आहे. म्हणजे क ला 4 हे जर तुम्ही पाहिलात तर क ला 4 हे फक्त 2 ठिकाणी आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट याच्यावरून हे क्रॉस करू शकला असतात. हे 2 गेले की क ला 4 2 ठिकाणी आहेत, म्हणजे 50% ॲक्युरेसी इथे तुमची वाढते. ओके, दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा तुम्ही, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अनुषंगाने खालीलपैकी विधानांचं अवलोकन करा. आता बघा, हक्क अधिनियमावर 3 प्रश्न होते. सदर अधिनियमातील कलम 11 हे शास्ती वसुलीच्या कार्यपद्धतीशी, शास्ती वसुली म्हणजे काय की एखाद्या प्रथम अपील अधिकारी किंवा द्वितीय अपील अधिकाऱ्यावर दंड ठोठावण्यात आलेला आहे आयुक्तांकडून, बरोबर आहे, आणि त्यांना 5,000 रुपये दंड सांगितले, तर ती 5,000 रुपये दंडाची रक्कम जर संबंधित प्राधिकाऱ्याने भरली नाही तर ती वसूल करण्यासाठीची तरतूद ही आर्टिकल 11 मध्ये आहे. आणि आर्टिकल 10 मध्ये काय आहे, तर प्रथम अपील प्राधिकारी किंवा द्वितीय अपील प्राधिकारी जे आहेत पदनिर्देशित अधिकाऱ्यावर शास्ती लावण्यापूर्वी त्याला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देतील. म्हणजे सपोजली एखादा माहिती अधिकारी आहे आणि त्याने ती माहिती माहिती अधिकारी म्हणण्यापेक्षा लोकसेवक आहे आणि त्याने ती विशिष्ट कालमर्यादेत लोकसेवा जी आहे ती दिलेली नाही आहे, तर त्यावेळेस जी काही अपील असेल, जे प्रथम अपील अधिकारी किंवा द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे जाईल, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यावर शास्ती लावण्यापूर्वी त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी जी आहे ती दिली जाईल. अगदी खरं आहे. तर ही तरतूद जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये दिसते. तर हे जे काही आहे बघा, याच्यामध्ये आर्टिकल 10 मध्ये शास्ती संदर्भात आहे आणि 11 मध्ये वसुली संदर्भात आहे. तर शास्तीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने पुरेशा किंवा वाजवी कारणाशिवाय, म्हणजे पुरेशा आणि वाजवी म्हणजे एखाद्या गोष्टीला लोकसेवा देण्यासाठी पर्टिक्युलर एखादा दाखला असेल किंवा कुठलीही सेवा असेल जे विशिष्ट कालमर्यादेत द्यावी लागते, ती न देण्याचं काही विशेष असं कारण दिसून येत नाहीये, ओके, जे व्हॅलिड रिझन दिसून येत नाहीये, तेव्हा लोकसेवा देण्यास कसूर केली आहे असं प्रथम अपील प्राधिकाऱ्याचे मत झाले असेल तर तो त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर, ज्याने सेवा दिलेली नाही त्या अधिकाऱ्यावर 500 रुपयांपेक्षा कमी नसेल, म्हणजे 500 पेक्षा कमी नाही, मात्र 5,000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त नाही, म्हणजे 5,000 रुपयांपर्यंत एवढी पाहिजे, म्हणजे 500 ते 5,000 इथपर्यंतच. ओके, 500 पेक्षा कमी नाही आणि 5,000 पेक्षा जास्तही नाही, कारण ही 5,000 रुपयांपर्यंत असू शकेल एवढी. किंवा मग कधी कधी काय होतं की राज्य शासन राजपत्रामध्ये अधिसूचना काढून ही रक्कम वाढवू शकते, तर मग जे काही असेल, जर वाढवली असेल तर तेवढी रक्कम, एवढी शास्ती किंवा त्याचा जो काही हे आहे दंड तो लावला जाईल. ओके, हे आर्टिकल 10 मधल्या 1 मध्ये दिलेलं आहे. आता 10(1) मध्ये 2 तरतुदी दिसतात, एक क तरतूद दिसते आणि ख तरतूद दिसते. आता ही ख तरतूद काय म्हणते की पदनिर्देशित अधिकाऱ्याने पुरेशा किंवा वाजवी कारणाशिवाय
नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देण्यास कसूर केली आहे असे जर द्वितीय अपील प्राधिकाऱ्याचे देखील मत झाले, म्हणजे पहिल्यांदा प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे ही केस गेली, त्याचे मत समाधानदायी त्याने कायम केलं, त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्याचं समाधान झालं नाही, त्याने परत द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे मत झालं, त्याच्याकडे तक्रार केली किंवा त्यांच्याकडे हे केलं, अपील केलं, तेव्हा द्वितीय अपील प्राधिकारी सुद्धा म्हणतोय की नाही हे वाजवी कारण नाही आहे किंवा व्हॅलिड रिझन नाही आहे, तुम्ही ती सेवा द्यायला पाहिजे होती. तेव्हा असं जर त्या सेकंड अपील अधिकाऱ्याचं मत झालं तर त्यास कारणे लेखी नमूद करून प्रथम अपील अधिकाऱ्याने लादलेली शास्ती कायम ठेवता येईल किंवा त्यात बदल करता येईल. जर प्रथम अपील अधिकाऱ्याने कायम ठेवलेली होती मात्र द्वितीय अपील प्राधिकाऱ्याने त्याला जर असं वाटलं की हे कायम ठेवण्यासारखं नाही आहे तर तो बदल सुद्धा करू शकतो. ओके, परंतु प्रथम अपील अधिकारी किंवा द्वितीय अपील अधिकारी हे संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कोणतीही शास्ती लादण्यापूर्वी त्याला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देतील, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा की प्रथम अपील प्राधिकाऱ्याने कोणत्याही पुरेशा वाजवी कारणाशिवाय विशिष्ट कालावधीमध्ये अपीलावर निर्णय देण्यास वारंवार कसूर केली होती. बघा, प्रथम अपील प्राधिकाऱ्याने किंवा कोणत्याही पुरेशा वाजवी कारणाशिवाय विनिर्दिष्ट कालावधीत अपीलावर निर्णय देण्यावर वारंवार कसूर केली, म्हणजे एक पर्टिक्युलर एक अधिकारी आहे, त्याने आपला जो काही काम आहे विशिष्ट वेळे कालमर्यादित केलेलं नाही, त्याच्या विरोधात अपील जी आहे ती प्रथम अपील अधिकाऱ्याकडे गेली. परंतु प्रथम अपील अधिकाऱ्याने सुद्धा या संदर्भात लक्षात घ्या पुरेशा वाजवी कारणाशिवाय विनिर्दिष्ट कालावधीत अपीलावर निर्णयच घेतलेला नाही, त्यावर वारंवार कसूर केली होती किंवा चूक करणाऱ्या प्रतिनिर्देशित अधिकाऱ्याला वाचवण्याचा गैरवाजवी प्रयत्न केला, म्हणजे या अधिकाऱ्याने वाचवलं तर लक्षात घ्या प्रयत्न केला होता असे मुख्य आयुक्ताचे, हे गोष्ट लक्षात घ्या, मुख्य आयुक्ताचे किंवा मग आयुक्ताचे, मुख्य आयुक्त असतो किंवा इतर आयुक्त असतात त्यापैकी आयुक्ताचे मत झाले, तेव्हा तो प्रथम अपील अधिकाऱ्यावर 500 रुपयापेक्षा म्हणजे कोणावर यावर 500 रुपयापेक्षा कमी नाही परंतु 5,000 रुपयापर्यंत असू शकेल एवढा किंवा राज्य शासन जे काही ठरवेल राजपत्रात अधिसूचनेद्वारे तेवढी रक्कम जी आहे ती शास्ती म्हणून जी आहे ती लादता येतील. ही तरतूद आहे 2 मध्ये. ओके, 1 मध्ये क आणि ख आहे आणि 2 तरतूद वेगळी आहे, लक्षात ठेवा. आता 11ची जी तरतूद आहे ती वसुलीची तरतूद आहे. ती वसुली कशा पद्धतीने असेल तर ह्याच्यात कालावधी वगैरे दिलेला असतो ते लक्षात ठेवा. जर प्रथम अपील अधिकारी, बघा, संबंधित प्रथम अपील प्राधिकारी किंवा आयोग लादण्यात आलेल्या शास्तीच्या रकमेबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यास किंवा प्रथम अपील अधिकाऱ्यास तसेच सार्वजनिक प्राधिकरणास लेखी कळवील. पदनिर्देशित अधिकारी किंवा यथास्थिती प्रथम अपील अधिकारी असे कळवण्यात आल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीच्या आत, लक्षात घ्या, म्हणजे कसूर केली म्हणून, म्हणजे या व्यक्तीला वाचवले म्हणून या व्यक्तीला सुद्धा दंड होऊ शकतो किंवा सरळ या व्यक्तीला पण दंड होऊ शकतो. तर हे जो काही दंड असेल तो दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत रकमेचा भरणा जो आहे तो केला जाईल. आणि जर असे करण्यात कसूर केले असेल तर सक्षम प्राधिकारी म्हणजे जो कोणी त्याला ऑथराईज अधिकारी असतील ती संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या किंवा प्रथम अपील अधिकाऱ्याच्या वेतनातून शास्तीची रक्कम जी आहे ती वसूल करेल. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, सो हा मुद्दा महत्त्वाचा आहे, परीक्षेच्या अनुषंगाने एकदम सोप्या भाषेत आपण ते पाहिलेलं आहे. ओके, जे की कायम लक्षात राहील. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यानुसार गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता खालीलपैकी सक्षम प्राधिकारी कोण? त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, विभाग प्रमुख की प्रादेशिक विभाग प्रमुख. तर आता बदली करणारा प्राधिकारी कोण या संदर्भात पर्टिक्युलर 6 कलममध्ये तरतूद अशी आहे की जे काही कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांचा एक चार्ट दिलेला आहे, जसं शासकीय कर्मचाऱ्यांचे गट केलेले आहेत आणि बदली करणारा सक्षम प्राधिकारी कोण हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अखिल भारतीय सेवेतील अधिकारी जे आहेत ज्याला आपण IAS IPS असं म्हणतो, तर त्या अधिकारी व त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणी असलेले राज्यसेवेतील मग गट मधले अधिकारी असतील यांच्या संदर्भात मुख्यमंत्री. आणि त्यानंतर पे स्केल दिलेला आहे, यानुसार यापेक्षा कमी वेतन श्रेणी असलेले राज्यसेवेतील गट अ मधील सर्व अधिकारी आणि गट ब मधील सर्व राजपत्रित अधिकारी या संदर्भात संबंधित विभागांच्या सचिवांशी विचारविनिमय करून त्या विभागाचा प्रभारी मंत्री यांना ते अधिकार आहेत. आणि ब आणि क मधील सर्व अराजपत्रित नॉन गॅझेटेड कर्मचारी यांचे विभाग प्रमुख आहेत आणि गट ड मधील सर्व कर्मचाऱ्यांचं प्रादेशिक विभाग प्रमुख आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, गट ब आणि क मधील लक्षात ठेवा अराजपत्रित नॉन गॅझेटेड कर्मचारी विभाग प्रमुख आहे. ओके, बाकी मंत्री आणि मुख्यमंत्रीच आहेत. ओके, येस. नेक्स्ट प्रश्न काय बघा. आता अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ आणि ब आणि क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक यांच्याकरिता एखाद्या पदावर असल्याचा कालावधी 3 वर्षाचा असेल. गट ड मधील कर्मचाऱ्यांसाठी सामान्यपणे म्हणजे सर्वसाधारणपणे पदावधी निश्चित केला जात नाही.
सेक्रेटरिएट गटामधील जे काही गट क कर्मचाऱ्यास, सेक्रेटरिएट सेवेतील गट क कर्मचाऱ्यास त्याने धारण केलेल्या पदावर 2 पूर्ण कालावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर त्याची बदली होईल. त्याच्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे? अ, ब, ब, क की सर्व? तर याच्यामध्ये सर्व विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपण 10-10 प्रश्न पाहत आहोत. हा त्याचा दुसरा भाग आहे. असे 2-3 भाग पुढे येतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते समजायला पण सोपं जाईल आणि एक एक करत पुढे जाता येईल. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005च्या आर्टिकल 3 मध्ये निर्धारित केलेल्या शासकीय सेवक व कर्मचारी यांच्या नेमणुकीचा कालावधी अपवादात्मक प्रकरणी वाढविण्याची तरतूद या अधिनियमाच्या कोणत्या कलमात आहे? पर्टिक्युलर आपल्याला तरतूद विचारलेली आहे की कुठल्या याच्यामध्ये आहे. तर पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की जो पदावधी वाढवणे आहे या संदर्भात तरतूद आहे आर्टिकल 5 मध्ये दिलेली आहे. तर ही 5 मधली तरतूद आपल्याला असं सांगते की शासकीय सेवक किंवा कर्मचारी यांच्या पदस्थापनेचा कलम 3 मध्ये निर्धारित केलेला जो काही पदावधी असेल यामध्ये अपवादात्मक प्रकरणामध्ये तो वाढवता येऊ शकतो. नंबर 1, नेमणुकीच्या ठिकाणी किंवा पदावर पदावधी पूर्ण केल्यानंतर बदलीसाठी पात्र झालेल्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीसाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तेव्हा. नंबर 2, कर्मचारी एखाद्या विशिष्ट कामासाठी आवश्यक ती तांत्रिक अर्हता किंवा अनुभव धारण करणारा असेल व त्या पदासाठी योग्य असा बदली कर्मचारी तात्काळ उपलब्ध नसेल तेव्हा. आणि नंबर 3 आहे, एखादा कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करीत असेल व तो प्रकल्प पूर्णतेच्या शेवटच्या टप्प्यात असेल आणि त्याला तिथून काढून घेण्याचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास धोक्यात येणार असेल तेव्हा. सो असा पदावधी त्यावेळेस वाढवला जातो. याची अपवादात्मक तरतूद या आर्टिकल 5 मध्ये दिलेली आहे. अधिनियम आहे 2005चा. कलम 3 मध्ये निर्धारित केलेला जो काही पदावधी आहे, कालावधी आहे, हा अपवादात्मक स्थितीत वाढवता येतो आर्टिकल 5 नुसार. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीचा हक्क नियम. आपल्याला नियम आणि अधिनियम दोन्ही आहेत. आपल्याला संपूर्ण सिलेबस जो मी तुम्हाला हा दाखवलेला आहे, हा संपूर्ण सिलेबसवर आधारित तुम्हाला शॉर्ट नोट्स मी उपलब्ध करून देईल. त्यासोबतच या संपूर्ण सिलेबसवर आधारित सराव प्रश्न सुद्धा जे आहेत ते तुम्हाला सोडवता येतील आणि अशाच पद्धतीने MCQ बेस पण काही लेक्चर असतील आणि काही लेक्चर्स हे पूर्ण अधिनियम, त्यासाठी आपल्याला शॉर्ट बट स्वीट तो कसा लक्षात ठेवता येईल यासाठी पण प्रयत्न आपला लेक्चर्सच्या माध्यमातून असेल. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 जो आहे यानुसार शाळा व्यवस्थापन समिती किंवा स्थानिक प्राधिकरण हे विशेष प्रशिक्षणासाठी, विशेष प्रशिक्षण म्हणजे काय की जे प्रशिक्षण अशा बालकांसाठी जे केलं जातं जे की ते याला ह्याच्यामध्ये काही कारणास्तव त्यांना करावं लागत असेल. ओके. पर्टिक्युलर सपोजली वयानुरूप जे आहे त्यांची वाढ किंवा अध्ययन लर्निंग जे आहे त्यांचं झालेलं नसेल प्रॉपर, त्या प्रसंगी म्हणा. ओके. तर अशा बालकांचे सर्वेक्षणद्वारे प्रतिवर्ष निश्चितीकरण करील आणि अशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षणाचे गरजेनुसार आयोजन करील. या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? याच्यामध्ये हेच विचारलंय की मग त्याच्यामध्ये कोण साहित्यावर आधारित जे आहे त्याचं आयोजन करतं किंवा एकंदरीत त्याचं प्रशिक्षण जे आहे ते किती कालावधीसाठी असतं, कुठे दिलं जातं वगैरे वगैरे. तर हे विशेष प्रशिक्षण विशेष पद्धतीने वयानुरूप अध्ययन साहित्यावर, ओके, जे की परीक्षा परिषद अशा पद्धतीचं साहित्य तयार करतं, तर या आधारित आखलेलं असेल. असे प्रशिक्षण शाळेच्या परिसरात किंवा सुरक्षित अशा निवासी जागेत आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात दिले जाईल. शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांकडून अथवा कारणाकरिता खास नेमलेल्या शिक्षकांकडून दिले जाईल. क विधान. ओके. त्यानंतर ड विधान आहे, या प्रशिक्षणाचा किमान कालावधी 6 महिने असेल. तर असा कुठलाही कालावधी त्याच्यामध्ये दिलेला नाही आहे, त्यामुळे फक्त ड विधान चूक आहे. अ, ब आणि क जे आहे त्याच्यामध्ये बरोबर आहेत. ओके. त्याच्यामध्ये बघा की हे नमूदच आहे की बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आणि कलम 4च्या प्रयोजनार्थ जे काही विशेष प्रशिक्षण आयोजित केलं जाईल त्याच्यामध्ये पर्टिक्युलर 1-2 तरतुदी आहेत. बघा, त्याच्यामध्ये पहिलं असं तरतूद आहे की जे स्थानिक प्राधिकरण राज्य शासनाने याबाबतीत अधिसूचित केलेल्या अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाच्या साधनांद्वारे जी बालके शाळेत जात नाहीत अशी बालके दरवर्षी निश्चित करेल आणि वयानुरूप त्यांच्या वर्गामध्ये प्रवेश देईल. ते गरजेनुसार पुढील पद्धतीने विशेष प्रशिक्षण त्यासाठी आयोजित करेल. नंबर 1 आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं की विद्याविषयक प्राधिकरणाने मान्यता दिलेली व विशेष करून तयार केलेली वयानुरूप अध्ययन साधने आणि साहित्य यावर आधारलेलं हे प्रशिक्षण असेल. त्यानंतर असं प्रशिक्षण जे आहे ते शाळेच्या जागेत भरवलेल्या वर्गांमधून किंवा शाळेच्या नेहमीच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुद्धा दिलं जाऊ शकतं किंवा सुरक्षित निवासी सुविधा असलेल्या अधिकृत निगडीत पाठ्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या वर्गांमधून सुद्धा देण्यात येऊ शकतं.
असे प्रशिक्षण शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांकडून किंवा पर्टिक्युलर त्यासाठी त्या हेतूने जे काही एखाद्या व्यक्ती नेमला असेल शिक्षक तर त्यांच्याकडून दिलं जाईल. आणि राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद, लक्षात घ्या, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद अशा प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा कालावधी जो आहे तो निर्धारित करेल. त्यामुळे पर्टिक्युलर याच्यामध्ये कालावधी दिलेला नव्हता, प्रश्नामध्ये तिथं म्हटलं की 6 महिने, म्हणून मग ते विधान चूक ठरतं. तर त्याचं या पद्धतीने आपल्याला गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. त्याच्यानंतर आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009. आपल्याला या आधीचा प्रश्न होता तो म्हणजे नियम 2011 वर आधारित होता आणि हा प्रश्न जो आहे तो कायद्यावर आधारित आहे. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी हस्तांतरण प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाऊ शकते? बघा, जो एक विद्यार्थी हा दुसऱ्या शाळेत जातो, मग त्यामध्ये दुसरं राज्य पण असू शकतं, दुसरा जिल्हा पण असू शकतं, त्यावेळेस जे ट्रान्सफर सर्टिफिकेट हस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात जर पर्टिक्युलर इन्चार्ज पर्सन जो आहे, जो ज्याच्याकडे शाळेचा चार्ज आहे किंवा मग हेडमास्टर असेल, त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. द पर्टिक्युलर कलम 5 मध्ये याची तरतूद आहे. राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल, म्हणजे तो बालकाचा हक्क असेल. वेअर इन स्कूल देर इज नो प्रोव्हिजन फॉर कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, अ चाइल्ड शॅल हॅव अ राईट टू सीक ट्रान्सफर टू एनी अदर स्कूल. ओके, जेव्हा अशा पद्धतीची प्रोव्हिजन नसेल, जे की तो कंप्लीट करू शकत नसेल, तेव्हा तो त्याच्याकडे राईट आहे. एक्सक्लुडिंग द स्कूल स्पेसिफाय इन द सब क्लॉजेस, आणि इतर तरतुदी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, 5.1 मध्ये अशी तरतूद आहे. त्यासोबतच बघा 5.2 आणि 3 याच्यामध्ये अशी तरतूद आहे, वर चाइल्ड इज रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम वन स्कूल टू अनदर आयदर विदिन द स्टेट ऑर आउटसाइड. ओके, म्हणजे ही एक राज्यामध्ये पण असू शकतो किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये पण असू शकते, फॉर एनी रिझन, कुठल्याही कारणास्तव. ओके, म्हणजे व्हॉट्स ओव्हर सच चाइल्ड शॅल हॅव अ राईट टू सीक ट्रान्सफर टू एनी अदर स्कूल. ओके, त्याच्यानंतर 3 मध्ये असं आहे बघा, फॉर सिकिंग ॲडमिशन इन सच अदर स्कूल द हेड टीचर्स ऑर इन्चार्ज ऑफ द स्कूल वेअर सच चाइल्ड वॉज लास्ट ॲडमिटेड शॅल इमिडिएटली, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, इमिडिएटली इश्यू द ट्रान्सफर सर्टिफिकेट. ओके, तात्काळ त्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट इश्यू करायला लागेल. आणि जर त्यांनी ते करण्यात कसूर केली, हेड टीचर ऑर इन्चार्ज ऑफ द स्कूल डिलेइंग इश्युअन्स ऑफ द ट्रान्सफर सर्टिफिकेट शॅल बी लायबल फॉर डिसिप्लिनरी ॲक्शन. ओके, सो डिसिप्लिनरी ॲक्शनला त्याला सामोरे जावे लागू शकते. सो अशा पद्धतीची तरतूद कायद्यातच आहे. सो अशा पद्धतीने मित्र आपण 10 प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण याच्यामध्ये पाहिले. नेक्स्ट भागामध्ये आपण ते अजून पाहणार आहोत, पार्ट 3 मध्ये. ओके, आय होप की तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आवर्जून जी आहे ही जी बॅच आपली सुरू होत आहे, अधीक्षक सामान्य राज्यसेवा गट ब प्रशासन शाखा, तर या बॅचला तुम्ही नक्की जॉईन करा. हा QR कोड आहे, या QR कोडला स्कॅन करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल. 1 वर्षभराचा कालावधी याला कोर्स ॲक्सेसला दिलेला आहे तुम्हाला. त्यामध्येच टेस्ट पेपर असतील, नोट्स असतील आणि लेक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहता येतील, जे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार पाहू शकता. धन्यवाद.